प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने जेव्हा पद्म पुरस्कारांची घोषणा केली तेव्हा एका नावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी। केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशातील 3ऱ्या क्रमांकाचा मोठा पुरस्कार जाहीर केलाय। मात्र हा निर्णय येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। ज्या व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीची विधानं केल्याचा आरोप झाला त्यांनाच हा सन्मान का? हा पुरस्कार म्हणजे नक्की काय आहे आणि यावरून राजकारण का तापले हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। भगतसिंह कोश्यारी यांचा महाराष्ट्रातील कार्यकाळ हा त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलाय। छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना त्यांना जुन्या काळातील आदर्श असं म्हटलं होतं, ज्यावरून मोठा वाद झाला होता। तसेच महाराजांना इंग्रजांचा पराभव करण्यासाठी राजपुतांची मदत घ्यावी लागली असंही त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबद्दल देखील त्यांनी टिप्पणी केली, ते सुद्धा समाजाला अजिबात पटली नव्हती। ज्या दाम्पत्याने स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलं त्यांच्याबद्दल असं बोलणं चुकीचं होतं अशी भावना आजही लोकांमध्ये। इतकंच नाही तर रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असं म्हणत त्यांनी इतिहासावरील एक वाद ओढवून घेतला होता। कोश्यारींच्या एका विधानाने मुंबईतही वाद निर्माण झाला। त्यांनी म्हटलं होतं की जर महाराष्ट्रातून गुजराती आणि मारवाडी लोक गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही। या विधानामुळे मराठी माणसाच्या कष्टाचा अपमान झाला असं अनेकांना वाटलं। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं नातं नेहमीच तणावाचं राहिलं। ठाकरे सरकारने हिंदू धर्माचं पालन केलं नाही अशी ही टीका त्यांनी केली होती। पहाटेचा शपथविधी असो किंवा नंतर सत्तेत झालेला बदल, कोश्यारी यांची भूमिका नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिली। आता हा पुरस्कार जाहीर झाल्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवलाय। राऊत म्हणाले की ज्यांनी शिवराय आणि फुले दाम्पत्याचा अपमान केला त्यांना हा पुरस्कार देणं म्हणजेच महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। भाजप मुद्दाम अशा व्यक्तींचा सन्मान करून महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोश्यारींचा वाद फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये, त्यांचा स्वतःच्या उत्तराखंड राज्यातही एका सरकारी बंगल्याच्या भाड्यावरून मोठा वाद झाला होता। हा विषय आजही कोर्टात सुरू आहे। एका बाजूला कोर्टातील हा वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दलची विधानं। अशा परिस्थितीत त्यांना मिळालेला हा पुरस्कार आता वादाचा केंद्रबिंदू ठरलाय। थोडक्यात सांगायचं तर भगतसिंह कोश्यारींना मिळालेला पद्मभूषण हा पुरस्कार त्यांच्या राजकीय अनुभवासाठी दिला असला तरी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मात्र आजही त्यांच्याबद्दल नाराजी आहे। तुम्हाला काय वाटतं? महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्या व्यक्तीला असा मोठा पुरस्कार देणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।